ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र सप्ताहाचा आजचा आपला चौथा दिवस आहे। चला तर मग चौथा दिवसाच्या वाचनाला सुरुवात करूया। आता पायाभूत सेवा म्हणजेच स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ जप, एक माळ गायत्री मंत्र जप आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करूया। सुरुवात करूया स्वामी स्तवनाने। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षा वेमजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय दे जय सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतिर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाद होत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानानक वृद्धई प्रकटोपई शांती मणी सदा वसो वृथाभिमान वसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखय निर्सो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांच नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो वा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशण तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र आपण करणार आहोत। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गायत्री मंत्राच्या जपानंतर आपण एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन करणार आहोत। मूळ मंत्र। अथ श्री गणपती अथर्व शीर्षम श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मा स्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपडतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निश्रुतगायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता। ओम गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। श्री गुरुचरित्र अध्याय 30 श्री गणेशाय नमः। नाम दरकश्चराणा लागे सिद्धाची आचरणा विनवित से कर जोडून भक्तिभावे करून या मागे कथा निरूपलीसी अभिनव झाले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा वेदातारा ऐकून शिष्याचे वचन संतोषला सिद्धापण प्रेमभावे आलिंगोण आश्वातिसी तसे तये वेळी एक एक महिमा सांगता विस्तार होईल भाऊ कथा संकेत मार्गे तुझा आता निरूपित तसे परियेसी पुढे असता वर्तमानी तया गाणगा
जगाग्राम होणे महिमा तसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होणे या त्रैमूर्तीचा अवतार झाला श्री नरसिंह सरस्वती नर महिमा त्यांचा अपरंपार सांगता अगम्य परियेसे ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महादनी नामतया गोपीनाथ तया पुत्र होनी मरती करी दुःखाने करीती दत्तात्रया आरती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि कसुत त्याचे नाम ठेवती दत्त असती आपण धनवंत अतिप्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करती प्रीतीसी अति सुंदर नोवरीसी विचारुणी प्रती करे मदनाशी रती सरसी रूप दिसे नोवरीसी अतिप्रीती सासू सुशेरांसी महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती तयासी एकची वयसी अतिप्रिय महार्षी वर्धत झाला 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परियेसा ऐसे प्रेमे असता एका व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नव्हे तयासी न रुचे अन्न तयासी सदा राही उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण नगे कदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी पर्येसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येते वैद्यसाचे पतिव्रता सुमंतीचे न विसंबेची क्षण भरी माता पिता दायाद गोती समस्थितीची वारिती पतिव्रता ज्ञानवंतीन एके बोल कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविताती अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नवे कवन रीती महाव्याधीने व्यापिले पुस्ती जाणत्या ज्योतिष्यासी पूजा करती कुलदेवतांसी काही केली या पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वथा वैद्य म्हणती तयवई नव्हे बरवे त्यासी अडळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकुनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रया गुरुमूर्ती आराधोनी तुम्हासी पुत्र लादलो संतोषी पापरूपा आपणासी निदान केवी राहो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करती जननी जनका वारितसे पुत्र एका माता पिता आलिंगोणे आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिकान सुतेची येणे परी जननी जनका संभाषितसे पुत्रनिका तेने परी स्त्रियसी देखा सांगतसे परी येसा मने एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज निमित्ते कष्टलेस भारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसी आमचे घरी तुझं पोषतील परी करी तुझं वाटेला कष्टवारी जाई आपले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचना मूर्छा आली तक्षण माथा लावून या चरणात दुःख करीते वै म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजना अभ्येरा तुम्हा सरी दातारा आणिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपणा ऐसे दोघांच्या वचनी ऐकून या जनक जननी देह टाकून या धरणी दुःख करीती ते वे उठून या श्वसुरांसी संभोखी तसे सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी पती आपला वाचेला विनमित ते देवई आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपला वाचेला सांगती लोकमहिमा ख्याती श्री नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होय पतीसी आम्हा पाठवा तरी तेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समजसांती माता पिता शुश्रांसी निरोप घेऊन या सकळी कांची निगती झाली ते वेळी तया आरोग्या करुण डोली घेऊन निघाली ते बाळी विनवित असे ते वेळी आपले सुशरांसी स्थिर करुणी अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत येणे परिपती सहित निघती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी आसी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट झाले पै विचारता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निघता झाली ते वै पतिव्रता ते वै आले आपले पती जवळी पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी आकांत करीत येणारी लोळ तसे धरणीवरही भोसकुनी घ्याव्या घेता सुरी वार्तिती असी ग्राम लोक आपली शिरभूमीसी हानी उरी पाषाणेसी मुकेश मोकळे आक्रोशी प्रलापित असे परियेसा हा देवा काय केले कामज गायीसी गांजले आशा करुणी आले राखीसी प्राण म्हणून ऐसी पापिणी दैवहीन आपले प्रतीचे घेतला प्राण माता पित्रांसी तेजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जनसमस्त संभाषिताती दुःख क्षमता अनेक परी करून या वारिताती नारी सुवासिनी काव दुःख करसी कामिनी विचार करी अंतःकरणी होणार न चुके सगळी कांसी ऐसे म्हणता नगर नारी तीसी दुःख झाले वारे आठवी तसे परोपरी आपले जन्मकर्म सकळ ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीसी आले घेऊन याची आशा करून या आता कवन शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा त्यजून जीवे केवी वाचू म्हणत असे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता पर्येसी पूजा केली मंगळा गौरी अवेपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिवर्तादिके कोठे गेले माझे पुण्यव्रता पूजला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माया बहिणी हो आलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवसी आठवी आपली पूर्व दिवसी पूर्व स्नेह तैवे
माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले नाना परी ते नारी दुःख करिय परंपारी इतके होता अवसरी आलत ते सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषित असे त्यावेळी काव प्रतापितेसे स्तोळी जैसे लिले कपाळी तया परी होत असे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे अडळ वायरडसी निष्फळ शोका आता करू नको दिवस 8 जरी तुरडसी नये प्राण प्रेतासी जैसे लिहिले अललाटेसी तया परी घडेल जाणं मूढपणे दुःख करी समजता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांगा अम्मा असे म्हणत असे आपला मनसी प्राणेश्वर कोटे उपसला तो नरो तुझा जन्म झाला येरूम कवण तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावर येती पक्षी परंपारी क्रमोणी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असे स्थिरी माया मोहे कलत्र पुत्री पती मनसी आपले गंगेमध्ये जैसा फेण तेन परी देह जाण स्थिर नो हे याची कारण शोकवृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपले कर्म कैसे पाहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाच्या रीती मायामय संबंधे माया संबंधे माया गुण उपजे सत्वरजतमो गुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपले गुण भोगे जे आपले आर्जव कल्पकोटी दिवस वरी देवांस आयुष्य आहे जरी त्यांसी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड काळ समस्तांसी कारण धर्म कर्माधीन देह गुण स्थिर कल्पता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको म्हणा मेलिया दुःख न करावे जदी गर्भ होता नरून नाश जाणीजे प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यूपूर्व वैसी कवडा मृत्यू वृद्धाप्यैसी जैसे आर्जवासे ज्यासी तया परी घडे जाना पूर्व जन्मा सरसी भोगणे होय सुख दुःखांशी कलत्र पुत्र पती हर्षी पाप पुण्यांश जाणा आयुष्य सुख दुःख जाण समस्त पापवश्च पुण्य ललाटे लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वज्जना शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची होत कोण होती गृहिणी वाय दुःख करिसी जणी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा मृदिर मेदमज्जा अस्ति नर विष्ठा मूत्र श्लेष्म संधी ऐसा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया करणे शोका करिसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परिमार्ग असे बला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे वाळे येणे परी असे बुद्धित झाला तापसी ज्ञान झाले ती अशी सांडी शोकत या वेळी कर जोडून ते वै माता ठेवणी चरण कमळी विनवितसे करुणा बाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू अम्मासी तारी तारी म्हणत असे कवने परितरेण आपण हा संसार बवारण तुझा निरूप करेण म्हणून चरणी लागली ऐकुणी तेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बुरतसे विस्तारुण आचरण स्त्रियांचे इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम 63 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 31 श्री गणेशाय नमः सिद्धमने नामधारका पुढे झाले अपूर्व एका योगेश्वर तो कारणिकाम सांगे स्त्रियांचे धर्म कर्म योगेश्वर म्हणती तेसी स्त्रियांचे आचरण तसे सांगेन तुझ विस्तारिसी भवसागर तारा वया पती असता कवण धर्म अथवा मेलिया कवण कर्म उभय पक्षी विस्तारून सांगेन एक एक चित्ते अगस्त्य ऋषी महामणी जो का होता काशभुवनी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियेसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वसता तिथे वर्तमानी झाले अपूर्व परियेसा तया अगस्त्याचा शिष्य विंदनाम असे प्रख्यात पर्वत रूपे वर्तत होता भीमवरी देखा ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी संतोषी झाला पाहुणी स्तुती केली तया वेळी म्हणे नारद विंध्यासी आणि पर्वत नाही तुझ सरसी समस्त वृक्ष तुझ पासी महारम्य स्थळ तुझे परी असे एक होणे मेरू सरसी नो हे जाणे स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परी येसा ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपणी वार्थ झाला तक्षणी मेरू सरिसा हो म्हणे वाडे विंध्याचळ देखा सूर्य मंडळ सन्मुखा क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी सूर्यरश्मीन दिसे कैसी यज्ञादि कर्मे राहिली ऋषी समस्त मिळून विनव इंद्रभुवना विंध्य पर्वताची करणी सांगत हाते विस्तारे इंद्र कोपणी ते वेळी गेला तया ब्रह्मया जवळी सांगे वृत्तांत सगळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारणाम्मासी अगस्त्य असे पुरी काशी तया दक्षिण दिसे पाठवावे अगस्त्यचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का गुरु येतोची सन्मुखा नमिता होय शरणागत अगस्त्य सांगेल शिष्यांसी वाढो नको म्हणून त्यासी नमन करता शिखरेसी भूमी समान करेल देखा या करणे तुम्ही आता जावे काशीपुरात त्वरिता अगस्त्य ऋषीसी विनविता पाठवावे दक्षिणेसी अगस्त्याच्या आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी देवगुरु महर्षी बृहस्पती सभे असे देखुणे अगस्त्य मुनी समस्तांती बंधोनी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली भक्तीने देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करती आणि कसवेची वाणी ती लोपामुद्रा पतिव्रते ते देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही अरुंधती सावित्री अनुसया महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात
लक्ष्मी आणि पार्वती शत्रुपा स्वयंभूसती मेनका जाणं अतिविख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जाणव ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांता स्वाहादेवी होती ख्याता यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी यावणी अधिक आचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता एका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारुण पुरुष देवता प्रसाद जाणं मुख्य भोजन स्त्री असी दिवस अखंड सेवा करणे अतिथीयता पूजा करणे पती निरुपाविण दान धर्म न करावा पती निद्रिस्त झाल्यावर आपण मग शयन की जनारी चोळी तानवडे ठेवी दोरी पुरुष शरीर स्पर्शावे स्पर्शे चोळी पुरुषाची होय उन्हा तो आयुषी घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य उणे होय जागृत न होता पती देखा पूर्वी उठिजे सती एका कडने सडा संमार्जनानी काम करणे निर्मळ मंगलमय पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे चरण पादतीर्थ चरणावरी ठेवणी माता म्हणावे तुची शंकर पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील घरी पुरुषाचे अतिथी देणू प्रसाद घ्यावा गृह निरंतर निर्मळ करी अनुरूपा वेगळा धर्म न करी प्रते उपवास येणे परी निरूपा वेगळे न करी जाणा पुरुष संतोष असता जरी दुश्चित्त नसावे त्या नारी पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोष नसावे रजस्वला झाल्या देखा बोलू नये मौनानिका न ऐकावी वेदध्वनी देखा मुख्य दाखवू नये ऐसे 4 दिवस वरी आचरण नाही तिने नारी सुस्नात होता अवसरी पुरुष मुखावलोकिजे जरी कारण नसेल पुरुष भवनी त्याचे रूप ध्यावे म्हणे सूर्यमंडळ पाहुणी गृहात जावे पतिव्रते पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लावे जे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणी करी कंकण तोड कानी पुरुषासमीप येणे परी न करी इष्टी शिजारणीशी रजकिनी स्त्री कुरण्णीसी जैन स्त्री दरिद्रिणीसी इष्टत्व करता होय हानी पुरुष निंदा करी स्त्रियांची बोलो नये पतिव्रतायसी बोलता महादोषी पतिव्रता लक्षण सासू श्वसर नंदा वहिनी धीर भावे त्यजुनी राहू म्हणे वेगळोनी श्वान योनी पावे सत्य अंगण पुसावे नग्न म्हणे उखळा मुखळा वरी न बैसणे पाटावर वंट्यावरी जाणं बैसू नये पतिव्रता पती सवे विवादे देखा करता पावे महादुःखा पती अंतःकरणी असे एका आपण एक करू नये जितके मिळेल पतीची संतुष्ट करावे मानसी समर्था पाहुणी कांक्षेसी पती निंदा करू नये भागरथी समान देखा पतीची चरण तीर्थाधिका पती सेवा करणे सुखा त्रैमूर्ती संतुष्ट होती जाऊ नये वन भोजनासी अथवा शेजार या गृहासी इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी प्रति सन्मुख निष्ठुरायसी उत्तर देता कोपणी उपजे मुखी होणी सप्तजन्म दरिद्रपणा गुरुदेव धर्मतीर्थ समजती सर्व जाणवा आपला पती ऐसे जी निश्चय सती पतिव्रता तेची जाणा सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रत झाल्यावरी सहगमना जात नारी एक पावले निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य माता विधवा असे जरी पुत्राशी शकुन मंगळ करे पुत्राविन विधवाजनारी नमन तिसी करू नये एक रोमांसी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषा सवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे पुण्य सहगमनासी व्हावी कन्यायसी वंशी 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात भूमी देवता म्हणे असे पतिव्रतेचे असती चरण आपणावरी चालता क्षण पुनिता आपण म्हणत असे सूर्य चंद्र ऐसे म्हणते आपले किरण आहे ते ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होत असो वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्शे कर एका पावन आपण झालो निका पाहता समस्त पुनित होती घरोघरी स्त्री असती काय करावी लावण्य संपत्ती जिचेनी वंशा उद्धार गती तैसी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैव वेगळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्मशता तरीच लादे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेची लादे पुरुषानिका पतिव्रता स्त्री अधिका पुण्यानुबंधे मी जाणा सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दोन्ही वृथा जन्मनी संसारी कर्मबाह्य तो जाणा ऐसी सती मिये जासी समस्त पुण्य घडती त्यासी पुत्र संतान पर लोकासी साधन होय सती चैनी पुण्य घडे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्तजन्मे पापे जाती पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देव गुरु म्हणून सरस्वती गंगाधरो विनिवित से श्रोते जना सिद्ध म्हणे नाम धारकासी गुरुचरित्र पुण्य राशी एकता पावसी सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम 31 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 32 श्री गणेशाय नमः पतिव्रतेच्या आचार रीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमन केली फलश्रुती येणे परिनिरूपिली विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु पुस्ती देव ऋषीश्वरू एका श्रोते एक चित्ते जवळी नसता आपला पती त्याते झाली असेल मृत्यूप्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमना पती जवळी असता जरी सहगमना जावे येणारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमना स्तनपाणी असेल कुमर तिने करिता पापथोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमना
सन्ना समानासे पुण्य एक चित्ते परी येसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने शक्ती नाही वृद्धाप्यासी एक अन्न जेवावे परियसी अथवा फल आहारासी अथवा शाकाहार देखा पुत्रा विनासे नारी करणे तर्पण पुत्रावरी तिळधर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपला पुरुष हाची म्हणत पुरुष रूप 8वी चित्त विष्णू स्थानी आरोपिजे वैशाख माघ कार्तिक मास आणि असे आचार विशेष माघ स्नानासी तीर्थास विष्णू स्मरण करावे तीर्थयात्रे जात्या लोकात त्या ते द्यावे छत्रपादुका येथील आपले गृहांतिका पादप्रक्षालन करावे दीपदान भाग 16 वर कडनवधी धर्मसखळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघमासी करणे सूर्योदयासी येणे परी एकमासी आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी संतोष व्हावा गौरी हर धूप दीप नैवेद्यसी पूजा करावी षोडशी प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजाळिता आपला पुरुष द्यावणी नारायण तो म्हणून पूजा करावी एकोमणी भक्तिभावे परियेसा रक्त वस्त्र कृष्ण चित्रवस्त्र नेसता जाण दोष बहुत आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे विधवापणे येणे परी आचारी जेनारी मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय जितक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून एक बाळे तुझे म्हणत ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्यजोनी माझे बोल ठेवी म्हणी सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीसी विधवापणे आचरण करसी तेही पुण्य तितकेसी जे आवडे तुझे म्हणे सांगावे माते विस्तारुणी हस्तमस्तके ठेवून पुसत असे प्रेम भावे ऐसे म्हणता अवसरी केले नमनती येणारी विनवित असे करुणोत्तरी भक्तिभावे करून या जय जया योगीश्वरा तुची पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तुची होसी आल्ले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी अशक्य आम्हा स्वामी अपार असे दाताराम तारुण्यपण आपणासी लावण्य असे या देहासी निंदापवाद शरीरासी घडेल करी वर्तमाने संतोष होते माझे म्हणी पुण्य अपार सहगमणी पती सवे संतोषने जाईल स्वामी निर्धारे म्हणून मागुती नमस्कारी माता ठेवून चरण धरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडत असे करुणा कृपेचा सागर उठवित असे योगेश्वर देता झाला अभयकर म्हणे पती सवे असावे जोची ठाव पुरुषासी जाय माते संगेसी सांगेन तुझ विशेष एक माते एक चित्ते आले तुम्ही दुरोणी श्री गुरु भेटी लागोणी आरोग्यपतीसी व्हावे म्हणून भक्तिभावे करून या ब्रह्मलेखन चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये काळ जिंकला नाही कोणी सर्व एक गुरु वाचोनी भावा असे ज्याचे म्हणी त्याचे प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये म्हणून भस्मतये वै लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी दिथा झाला ती ऐसी योगेश्वर म्हणती ती रुद्राक्ष बांधी गळ सरसी दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दहन करावे आणि कैक सांगेन तुझा गुरुदर्शना जासी सहज रुद्रसुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेऊन आपले देही प्रोक्षोण प्रेतावरी आणून प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमणी वाणे द्यावे सुवासनी अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे एशा परीती ऐसी सांगून गेला तो तापसी पतिव्रता भावेसी करी आयती तै वही भले विप्र बोलावणी प्रेता प्रायश्चित देऊन षोडश कर्म आचरण औपासन करवी ताती सुस्नात होऊन आपण पितांबरणे सोन सर्वावरणे लेऊन हळदी कुंकुम लावितसे उपासना पडितासी करविताती विधीसी प्रेत बांधुनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जात असे 16 वर्षी तारुण्यपण सुंदर रूप लावण्य लायले असे आभारणे लक्ष्मी सारखी दिसत असे येणे परिणदिसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टेशनी अपरमित अग्नि कुंड सन्निदेशी ठेविले तया प्रेतासी बोलावणी सुमानसिनीसी देता झाली वाणे देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडे कंठ सूत्रेसी सुवासिनींसी देत असे गंध पुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनींसी द्रव्य देती ती अपारेसी समस्त ब्राह्मणते वै नमन करुणी समस्तांसी निरोप मागत असे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असू द्यावा म्हणत असे माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतःकरणी आम्हा बोलविले सगुणी प्रेमबाबे करून या समागमी लोक आपले होते जे का सभे आले त्यांची सांगत असे बोले जावे परतुनी ग्रामासी पुस्ता सुचर मामींसी त्यांचे तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील आम्हा सरी वंश हत्या घडेल तुम्हा घडेल त्यासी तुम्ही म्हणावे असे क्षेमा येती तीर्थवासे भीमा तीर्थस्थान असे श्री गुरुचे सन्निधानी आले श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमचे घरी ऐसे स्वासू सुशरांसी तैसेचे आपले माता पित्यासी इष्टजन सोयरियांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करती सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्नि कुंडी दक्षिणी घालताती काष्टशेनी तो आठवण झाली तिचे म्हणी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुस्तसे ब्राह्मणांसी विनिमित असे देवीरांसी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसी
आपले दृष्टी पाहिन दर्शन करून स्वामींसी त्वरित येईल अग्निकुंडापासी आज्ञा झाली या वेगीसी त्वरित येईल म्हणत असे ऐकुणी तिचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे पोसोन या ब्राह्मणांसी निघाली नारी संगमासी जेथे असेल ऋषिकेशरी श्री नृसिंह व सरस्वती सवे येतील नगर नारी सहब्राह्मण नाना परी कौतुक पाती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाती मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभग्य आपले पूर्वापरी म्हणून आम्हा अवेरिले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजन आधार म्हणून मानती सकळ जना अपराध आपण काय केले 20 गावे भेटीसी आले माता पित्यांचे विसरले तुझ्या ध्याने स्वामी या आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करुणी मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी या मनोरथ झाला अम्मासी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता पर लोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परिध्यान करीत आली अमरजा संगमत वरित वृक्षाशी अश्वत्थ देखती झाली स्वामीयासी उभी ठाकून या दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरुमंती ते अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुंद्रपी स्वामी तेनच रीती अष्टपुत्र होई म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळ जन सांगत हाती विस्तारून श्री गुरुपाशी ते वै विप्रवंती स्वामीयासी इसापती पंचत्वासी पावला परम धामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशान ही आली असे सगमनासी निरूप घ्यावया तुम्हापाशी आले असे स्वामिया तुमचा निरूप घेऊन अग्निकुंडा जाऊन समागमे पतिशयनी दहन करणे येसी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन श्री गुरुमंती हा सुना हिचे स्थिर आहे व पण मरण कैसे घडेसी म्हणती श्री गुरुदैवई अनाप्रेताम्मा जवळी प्राण गेला कवणे काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरुद्विजासी आमचे वाक्य झाले ऐसी आहे पण स्थिर याची संध्या न धरा म्हणत या बोलाचं निर्धारू राखील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आणा म्हणती आपणा जवळी श्री गुरुचा निरूप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळी जना इतके होता अवसरी आले तिथे विप्रचारी पूजा करती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्र सुक्त म्हणून अभिषेक करती गुरुचरणी षोडशोपचार विस्तारुणी पूजा करती भक्तीसी तीर्थ पूजा नाना परी पूजा करती उपचारी इतके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेतानुन या देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरुमंती विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे चरण तीर्थ वै देत तया विप्रांजवळी प्रोक्षामंती तात्काळी प्रेत सर्वांग स्नपन करा श्री गुरु निरूपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थ स्नपना अमृतदृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठोनी बैसला तक्षण अंगमृडित परियेसा नग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्र निसत यवनीकडे बैसला बोलावणी स्त्रियसी पुसतसे विस्तारेसी कोठे आलेले आपणासी यतीश्वर कवन सांग इतके लोक आले असता कावो न करीसी तुचेता निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून पुसे स्त्रियसी ऐकोणी पतीचे वचन सांगती झाले विस्तारुन उभी राहुनी दोघे जण नमन करती श्री गुरुश्री चरणांवरी माता ठेवून नमन करती दोघे जण पाती लोक सकाळी जन महानंद प्रवर्तला तयासी नाना परीसी स्तोत्र केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासित वै अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंता तीर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडून या संधे त्वरित सुखे असा म्हणती देखा इतके होता अवसरी मिळाल्या होत्या नगरनारी जय जय जयकार अपरंपारी प्रवर्तला ते वै नमन करती सकाळी जन स्तोत्र करती गायन करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला तयांमध्ये विप्रयक होता धृत कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी वेदशास्त्र पुराण बोलता ते सनातन ब्रह्मलिखित सत्यजाना म्हणून वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण सुखांतरेसी त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळे त्याचा अभिप्राय निरूपावे गुरुराया श्री गुरु सांगती हसून या तया मूर्ख ब्राह्मणांची श्री गुरुमंती ब्राह्मणांची सांगे तुझं विस्तारेसी पुढे जन्म होय त्यासी एकचित्ते परियेसा आम्ही त्या ब्रह्मयापासी मागून घेतले कारणेसी पुढील जन्मात परियेसी वर्षी तीच संख्या ते भक्तजन द्रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मयापाशी म्हणून सांगती विस्तारेसी त्या विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सकळे जन साष्टांग करती म्हणा गेले आपले स्थान ख्याती झाली चहू राष्ट्री पतिव्रतेने पतिसहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करती भक्तीने अपार द्रव्य वेचून करती तिथे आराधना सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासी श्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्व एका कथा असे अतिविशेषा सांगणे एका एक चित्ते इति श्री गुरुचित्रामूर्ते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवनम नाम द्वात्रिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 33 श्री गणेशाय नमः नामधारक शिशराणा लागे सिद्धाची आचरणा विनमत से कर जोडून भक्तिभावे करून या म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी पतिसहित सुवासिनी आली गुरु समागमय श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी अम्मासी निरोपावे दातारा सिद्ध म्हणे एक बाळा दुसरे दिवशी प्रातःकाळा दंपती दोघे गुरुजवळा येवणी बसती बंधुनी विनविताती कर जोडून अम्मा शोक घडले दिनी एक यतीने येवणी नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचारी अम्मासी देता बोलला परियेसी काणी बांधुनी प्रेतासी दहन करी म्हणितले आणि एक बोलिले रुद्र सुक्ता असते बले अभिषेक करिता विप्रकुळे ते तीर्थ
नावे आणून तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही पाहावे करी अंतकाळ समय दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे ऐसे सांगून आम्हासी आपण गेला पर्यसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पतिश्रमणे स्वामी या ऐकून तिचे वचन श्री गुरु सांगती हासून रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती दे कोणिया भक्ती अथवा भक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापिन लागती पर्यसी उत्तम अथवा नीचाते सहस्त्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी धार स्वरूप होय तोची रुद्र समस्त देव बंदिती सहस्त्र जरी न साधिती दोही बाहू षोडश असती शिकेसी बांधा एक ख्यात चतुर्विंशती दोही करी कंठा व्रणबत्तीतासे मस्तकी बांधा चत्वारिंशाचे श्रवणद्वै द्वादशाचे धारण करावे पर्येसा अष्टोत्तर शत एक कंठीमाळा अतिसुरेख रुद्रपुत्र समान एक येणे रीती धारण केली या त्याचे बळ असे अपार माळा रुद्राक्ष ते थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष माळा धरून जप करती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणी एक श्रोते एक चित्ते रुद्राक्ष ठेवणी पूजेसी अभिषेकावे रुद्र सुक्तेसी लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारे एक मुख पंचमुख एकादश अस्तिमुख चतुर्विंशादी कौतुक मुख अस्ति परियसा हे उत्तम मेथी जरी अथवा अस्ति नाना परी धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ याची पूर्वीला आख्यान विशेष अस्ति अतिगण ऐकता पापे पळून जाती त्वरित परियसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम पर्यसी त्याचा पुत्र सुधर्मा ऐसी प्रख्यात होता उधारा त्या राज्याचा मंत्री सुद्धा नाम तारक असे ख्यात दोघी कुमार ज्ञानवंत परमसखत्वे असती देखा उभयता एक वयसी सुकुमार अति सुंदरेसी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे क्रीडा स्थानी सहभोजने अस्ति दोघे संतोषोने ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक पर्येसा सर्वदयी अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंड्र तिलक असे पर्येसा वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखून राजा सन्मुख जावणी साष्टांग नमोनी घेऊन आला मंदिरात कर जोडणी मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणत असे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वावरणे तेची करीती शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांची मती स्वामी यांते निरोप देती तरीच ऐकती कुमारक भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळ तुम्ही म्हणी याचा अभिप्राय विस्तारुणी निरोपावे दातारा ऐकून रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरूपित असे हा सोना म्हणे विचित्र असे का तुझ्या आणि तुझ्या मंत्रिसुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक चित्ते साच्या वने ऋषी ते वै पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वैश्यानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्वाभरणे तिसी असती जैसी दिशे मनमथरती नवयौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी असुनी वारवणिता म्हणे आपण पतिव्रता धर्मकरी असंख्याता अन्नवस्त्रे ब्राह्मणांसी सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ कुक्कुट मरकट विनोदार्थ बांधिले असती नृत्य मंडपी तया मरकट कुक्कुटांसी रुद्राक्ष माळा भूषणेसी कुक्कुटाच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मरकट कुक्कुटांची शिकवे नृत्य विनोदेसी वर्तता एके दिवशी अभिनव झाले पर्येसा शिववर्त म्हणजे एक वैश्याला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रार्का विराजमान दिसत असे देखून लिंग रत्नखचित विस्मय करी वारवणिता आपले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुसा त्या वैश्यासी देईल जरी मोलासी आत्मा देईल रतीसी होईल कुलस्त्री दिवस तीना ऐकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य हा सोना दैनलिंग मोहन रतिकांक्षा करून या तुमची मुख्य वारवणिता होईल जरी माझी कांता दिवस्थितीन पतिव्रता होणी असणे म्हणून भावे ऐकोणी वैश्य वचन बोले वारवणिता आपण दिनत्रय सत्यजान होईल तुमची कुलस्त्री लिंग देऊन वैश्यसी बोले वैश्य पर्यसी माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाण तुवा या कर्णलिंगासी जतन करावे पर्यसी हानी होता लिंगासी प्राण आपला तेजीन संभोग समयी लिंगासी ठेवू नये जवळकेसी मने वैश्यती येसी ते वे पर्यसा ऐकोणी वैश्य वचन मंडपी ठेवले लिंगरत्न मध्यस्थ स्तंभी बैसवून गेली अंतर्गृहासी क्रीडा करीत दोघे जण होती एका क्षण उठिला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नी लागुणी मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रलाप देखून येतय वै म्हणे हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विजविताती अतिप्रबळे नगर लोकपमयोने विजवून पातिलिंगासी झाले दग्ध पर्येसी अग्नित मरकट कुक्कुटांसी दहन झाले अवधारा वैश्य देखून ते वै दुःख करी अतिप्रबळी प्राणलिंग जळवून गेले आता प्राणतेजीन म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्नि प्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वैश्य दुःख करीत असे वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी जाहली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राणत्यजेन आपले बंधू सहोदरासी नमन पुसे तय वेसी निरूप द्यावा आपणासी पती समागमने जात असे ऐकोणी तियेचे वचन दुःख करीती बंधुजन म्हणती तुझी बुद्धीहीन काय धर्म करीत तेसी ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशीसती हास्ती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री परी येसा पती सवे जेनारी सहगमन जाय परिती करी एक एक पावले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विनवी समस्तांची निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरणीया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास तोर करती झाले ते वै नमनी समस्त द्विजांसी उभी ठेले अग्निपा
पाशी उडी घालता वेगेसी अभिनव झाले ते वै सदाशिव पंचभक्त दशभुजा नागसूत्र हाती असे बाणपात्र त्रिशूळ डमरू करी असे भस्मांकित जटाधारी बैसलासे नंदीवरी धरिता जला वरचेवरी वैश्यसी ते वै ईश्वर म्हणे ते असी आलो तुझ्या परीक्षेसी धर्म धैर्य पाहावयासी येणे घडले परी यसा तुझे मन पाहावयास झालो अग्निप्रवेशी तुची पतिव्रता होसी सत्य केले व्रता आपले तुष्टलो तुझे भक्तीसी दैल वरजे मागसी आयु आरोग्य श्रेयसी जय इच्छिसी मागाता म्हणे वैश्यते वै न लगे वर चंद्रमवळी स्वर्गभूमी पाताळी न घे भोगा ऐश्वर्य तुझे चरण कमळी भृंग होणी असे महाभाग्य माझे इष्टबंधू वर्ग सकळ तुझे सन्निधेसी ऐकून तिचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्तान विमानी भैसवून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्यमंडपात जो झाला मरकट घात तया कुकुटा समवेत दग्ध झाले पर्येसा म्हणे पराशर ऋषी सांगेल राया पर्येसी मरकटत्व त्यजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाची खुशी कुकुट जन्माना पर्येसी रुद्राक्ष धारण फळेसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्काराकरिता रुद्राक्ष धारणा असे करिता दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरुमंते दंपतीस येणे परितरायस सांगता झाला महाहर्ष पराशर विस्तारे ऐकून ऋषीचे वचन राजा विनविकर जोडून प्रश्न केला अतिगण सांगेन एकाएक चित्ते इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधरक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम त्रयत्रिंशत्तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 34 श्री गणेशाय नमः श्री गुरुमंती दंपती से एका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी राजमणी ऋषीश्वरासी स्वामी निरूपले अम्मासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करून या ज्ञानवंतते आता जाण रुद्राक्ष करतात धारण पुढे यांचे लक्षण कवणे परिवर्ततील ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुससी एकता दुःख पावसी कवणे परी सांगावे राजा विनवितय वै स्वामी निरूपावे सकळी उपाव करोणी तात्काळी दुःखा वेगळा तुची करसी ऐसे म्हणता ऋषीश्वर सांगता झाला विस्तार एक राया तुझ्या कुमारा वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिले असते दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परी येसा ऐकून ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित नाना परी गैव्रत मुनिवराचे चरण धरित विनवितसे स्त्रिय सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरण रेगे जगद्गुरु उमाकांत शिवासी जिंकावया काळासी उपायन असे पर्येसी सांगेन तुम्हा विस्तारसी एकचित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी निकलंक पर्येसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजरूपे ब्रह्मा सृजित सृष्टी करते समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसी दिदले त्या विरंचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेवले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्या या ते नाशना ही प्राण अव्यय असे पर्येसा परमतत्व शिवात्मक रुद्राध्यायासे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजले वेद मते तया चतुर्मुखी एका वेद चारी सांगेनिका वदनी दक्षिण एका यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदात उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देवऋषींसी मरीची अत्री पर्यसी आणिक समस्त देवांसी सांगे ब्रह्मा ते वै तेची ऋषी पुढे देखा शिकविते आपल्या शिष्याधिका त्यांचे शिष्य पुढे एका आपले शिष्यांचे शिकविले याहुनी नाही अनिक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित पर्यसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जापे होय निक तोची पावे परमपद तेने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर यमाची आज्ञा घेऊन पातकी आली पातकी मेदनी रुद्र जाप्यात देखोनी पळून गेली पर्यसा जाऊन यमा प्रति पहा पातकी विनविती गेलो तो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जाप्यासी पळतो आम्ही स्वामिया ग्रामो ग्रामीण नदी तीरी वस्ती द्विज महानगरी देवालय पुण्यक्षेत्री रुद्र जाप करिताती एकाच सवे भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया इतके बोलती पाहतके ऐकोन यम माथा तुके कोपणी निघाला तवके ब्रह्मलोकात वै जाऊन या ब्रह्मयापाशी विनवी यमपर्यसी जय जय कमळवासी जगत सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञावरी कार्य करीत पापी नरांते आणित नरकारणवपुरासी तुम्ही होणी मनुष्यासी स्वामी दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदले ती येणे पर्यमध्ये का विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देत असे एका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने रुद्रमध्येसी रुद्र जाप करते आसी आज्ञान लोकतामसी उभय निजुनी पडती नर त्यांते अधिक पापे घडती त्यासी तुम्हा दंडात परिती जे का भक्ती भावी पडती ते त्वा सर्वदावर जावे बाधो नका तुम्ही एका
सांगवे ऐसे पातका रुद्रजाप्य पुण्याधिका जे जन मंती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करती अल्पायुष्य होणे उपजती तया पाप होय निष्कृती रुद्रजाप्य करून या तेजो वर्चस्व बल धृती आयु आरोग्य ज्ञान संपत्ती रुद्रजपताम निर्धत वर्धती एका यमा एक चित्ते रुद्रजाप्य मंत्रेसी स्नान करती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करती स्नान पान त्या ते मृत्यू भय नाही आणि कैकन बलपाही रुद्रजाप्य पुण्यदयी चिरंजीवी फळ असे रुद्रजपोणी उदकासी स्नान केले नरांसी मृत्यू भीत असे तयासी तही तरतील भवार नभई शतरुद्र अभिषेकासी पूजा करती महेशासी ते जन होती शतायुषी पापन निर्मुक्त परियेसा ऐस जननी मानसी सांगावे आपले दूतासी रुद्रजाप्य द्विजासी बाधो नको म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्मा वचन यम आला आपले स्थाना म्हणे म्हणून पराशरे जाण राजा पुढे निरूपिले आता तुमचे कुमारकासी उपाय सांगेन परियसी 10 सहस्र रुद्रेशी स्थपन करी शिवासी 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वास्ते स्थिती राज्य करतील धुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ बोलवावे द्विजांसी विद्वत जनशतांसी ज्ञानी अनुष्ठान पाचरावे पर येसा ऐसा विप्राण करवी देखा करावा शिवासी अभिषेका आयुष्यभर दिल कुमार का सद्यश्रेय होईल येणे परिरायासी सांगेल पराशर ऋषी राय महा आनंदेसी आयुष्यवर्धन आरंभ केला तयवेळी शतसंख्याक कलशासी विधीपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेशी अभिषेक करवी तसे त्याची जळे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवशी येणे परी 7 दिनेसी आराधिला ईश्वरा अवधी झाली दिवस 7 मूर्छना आली अकस्मात क्षण एकक पडला अचेत पराशरी रक्षिले त्या समय अवचित वाच्य झाले अदृश्ये सेवेची दिसे अद्भुत दंड अस्त महापुरुषा महादंष्टभय चकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद्र पडत मंत्राक्षता देताती मंत्राक्षताती अवसरी घाली ती तया कुमारावरी दूत पाती उभे दुरी जवळ येऊ न शकते येणे परिद्विजवरे रक्षिले त्या राजकुमारे आशीर्वाचन देती तोर वेदश्रुती करून या युतिकावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजा ते आनंद थोर समारंभ करीत असे तया सवयी ब्रह्मसुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन सन्मुखात अभिमन दिले ते वै राजा म्हणे ऋषींसी तू त्रैलोक्य हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काय निरोपिजय नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व झाले पर येसा महामृत्यूदूतांसहित न्यावया आला तुझा सुत सेवेची येवणी शिवदूत तया मृत्यूशी परभाविले यमदूत पळून जाती तया यमा पुढे सांगती आमोते मारिले शिवदूती कैसे जावे क्षितीसी यम कोपणी निघाला वीरभद्रापाशी आला म्हणे तू दूता का मार दिला निरपराधी स्वामिया तय वे वीरभद्र म्हणे झाला विधिरुद्र वर्षे 10 सहस्र आयुष्य श्री राजकुमारा न विचारता चित्रगुप्ता वाया पाठविले त्वा दूता वोकटे केले शिवदूते जीवे सोडले तुझे दूता बोलावणे चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले पुस्ता चित्रगुप्तासी काढून पाहती पत्रासी 12 वर्षे आयुष्याची राजकुमार लिहिले असते तेथेच लिहिले होते अनेक 10 सहस्र वर्षे लेखा पावणे यम धरी शंका म्हणे स्वामी अपराध रुद्रजाप्य पुण्य करता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकले सत्य पराशर गुरु करता ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा भिने न लगे काळ यमा श्री गुरुमंती दंपतीसी इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह असुरसुतपाख्याने सिद्ध नामदर्ग संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुस्त्रिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 35 श्री गणेशाय नमः नामदरक सिद्धासी विनिमित से परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला सिद्ध म्हणे एकताता अपूर्व असे पुढे कथा तेची जाणा पतिव्रता श्री गुरु ते विनिमित कर जोडून श्री गुरु से विनिमित से भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी जेने राही जीवासी चरण स्मरण सनातना श्री गुरु म्हणती तेसी स्त्रियांते काय मंत्र पतिभक्ती करावी अर्षी मंत्र स्त्रियांते देऊ नये देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्र पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियसा श्री गुरु सांगती तेसी पूर्वकथा घडली ऐसी युद्ध देव दैत्यांसी सदा होतसे अवधारी दैत्य सैन्य पडले रणी शुक्र जपे मंत्र संजीवनी समस्त सैन्य उठवणी पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणे कोपणिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जाऊनिया वेगवक्त्र शुक्राचार्य धरुणी आणि स्वामी वचन ऐकून नंद गेला धावणी शुक्र होता तपध्यानी मुखे धरले नंदीने घेऊन गेला शिवापासी आकांत दैत्य लरासी ईश्वरे ग्रासले त्यासी अगस्त्य सिंधू परी देखा ऐसा किती दिवसभरी होता शुक्र शिवाचे उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाम ईश्वरी उदरी झाला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपी अमृत मंत्र जपे इंद्र म्हणे विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांसी गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाव करावायसी षटकर्ण करता मंत्रासी सामर्थ्य राहिले शुक्राचे आपला पुत्र कच असे त्यासी पाठव विद्याभ्यासे मंत्र शिकेला असे ऐसा निर्धार केला देखा कचाते बृहस्पती सांगत असे बुद्धिप्रीती
तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरून या निरूप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती दाडेले कचा विद्यार्थी रूप धरून नमन करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्रपतसे सेवेगी कमन कोठून आलासी बोले आपण तुझे कुमार ऐकले तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासी मनोहर म्हणून आलो सेवेसी ऐसे करुणा वचन देखा विनवितसे कचनिका जवळी उभे शुक्र कन्यका करुणे पितयासी विनवितसे शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नाही याते तुम्ही शिष्य करुणे विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी करी चिंतन ऐसा पती भावा मजा ऐसा विद्याभ्यास करता दैत्य कुळ दुःखिता देवगण आले ताता कपटवेशा म्हणती ते असी काळक्रमिता एके दिवशी कचाचे पाठविले समिदासी दैत्य जाती साह्यासी समिधनिमित्त राणात राणी जाऊनी कचासी दैत्य मारले द्वेषी समिधा घेऊन घरासी दैत्य आपण येते झाले शुक्राचार्याची कन्या नामतीचे देवयानी म्हणून या पित्यासी विनवी नमून या कचन दिसे कोठे आना कच आलिया वाचन भोजन करी आपण ऐसे करीत निर्वाण शुक्राचार्य चिंतित असे ज्ञाने पाय मानसी मृत्यू आला त्याचे असे त्यासी मंत्र पुढे संजीवनीसी त्वरित ग्रासी आणला आणि होता बहुत दिवस दैत्य करती अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी वदिती दयासी मागोती वाचल म्हणून चूर्ण करती छेदून डाई दिशा टाकून आले घरा पुनरपी गेला दिवस अस्तमाने पुसतसे देवयाने कचन दिसे म्हणून पिते आते विनवी तसे कन्यावरी ममत्व होता म्हणून शुक्र ज्ञाने बघात छिन्न विच्छिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कचा आला घरात त्वरित देवयानी संतोष करीत पिता आलंगी कन्येसी दैत्य शिष्य विचार करी काय केलं न मरे म्हणती गुरु कन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवितो ऐसी निगोती करून आले एकादशी दिनी कचा ते बाहेर नेऊन मारिते झाले दैत्य शिष्य पान करती गुरुसी त्यात मिळवती मध्य स्निग्ध मिळवणी बहुवसी शुक्र गुरुसी देतसे झाले मागोती पुसे देवयानी पित्याते विनवणी कचासी आणि म्हणून रुदन करिया क्रोश शुक्रपात असे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीत असे म्हणी कन्या लोभे करून या विचार करता सर्वाठाई दिसू लागला आपले देही संध्या पडला शुक्रासी पाही कैसे करावे म्हणून कन्येसी म्हणे शुक्र देखा कचनय आता देखा ऐका माझे उदरी असे निका केवी काढूते असे कन्या म्हणे पित्यासी समस्त तू वाचवेसी आपला प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य म्हणत असे शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचून नेणे कोणी माते कोण उठविला न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरवणे विनवित से कर जोडणे मंत्र आपणास शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझं जरी मंत्र करुणी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागले शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असे पर्यसी वेदशास्त्रीय संख्यात पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपवणे त्याजने आपला प्राण म्हणून आली मूर्छनात वही शुक्राची कन्येवरी प्रीती उठणी तिसी आलंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा कचा आपल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र झाला षटकरणता मग जपिला कचा निमित्ते शुक्राचे पोटातून कच निघाला फुटोनी मंत्र जपुनी देवयानी पित्या ते उठविले 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता संतोष करी मणी बहुता कार्य साधले म्हणून शुक्राचार्यसे नमून कच विनवी कर जोडून दैत्यद्वेषे मारती म्हणून निरूप द्यावा आपणासी शुक्राचार्य हर्षोनी निरूप साधितला संतोषोनी पालवदरी देवयानी आपला पती होई म्हणे कच म्हणे एक बाळे गुरुकन्या भगिनी बोले तुवा आमते वाचवेले माता ओसी निर्धारी देवयाने कोपोनिया शाप दिला तक्षणी तया वृता होय तुझी विद्या समस्त विसरसितात काळी कच म्हणे ते ऐसी वाया शापिले अम्मासी पुरुष होईल तुझा ऐसी ब्रह्मकुरा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तू शिकल्या गुणी पुढे मंत्रण चाले जाणं स्त्रियांलागी पती सेवा याची कारणे मंत्र द्यावा व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरूपाने सावित्री विनवी श्री गुरुसी व्रत आचरले बहुवसी तुझे वाक्य अम्मासी एखादे व्रत निरूपावे श्री गुरु म्हणती ती ऐसी सांगेन व्रत तुझं ऐसी स्थिर होय आहेपणासी राज्य पावे तुझा पती विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे एकला सकलाभिष्ट पाविजय स्कंद पुराणाची कथा सर्वसाध्य एकता पूर्वकाळी आर्यावर्तका राजा एक अवधारा चित्रवर्मा नामत्यासी धर्मात्मा पर्यसी धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्मियाते शिक्षा करी सपत्न्या धर्म करीसी पुत्र काम्य शिवा पूजिती ऐसे किती काळक्रमिती कन्या झाली तयांसी अति सुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी तेजपाके सूर्यकिरणी अति लावण्य स्वरूपी असता राजा सभेसी विद्युजय एकपर्यसी भैन धरता वाक्यासी बोलता जलावधारा एक राजा माझे वचन कल्ल्या लक्षण सांगेन 14व्या वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येसी ऐसे सांगून ब्राह्मणा निघून गेला तक्षण राजाचे खोचे अंत कर्ण म्हणे ईश्वराधीन सर्व कन्या खेळ राजांगणी सभे असती सखीजनी बोलता ऐकले वचना 14 वर्षी विधवत्व याज्ञवल्क्याची पत्नी नामतीची असे मैत्रायणी घरात आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी सौभाग्य स्थिर हवेपणा उपाय सांगे दया करुण चंचळ असे अंतःकरण म्हणून चरण लागले विप्र स्त्री सांगते अशी सोमवार व्रत पर्यसी पूजा करावी शिवासी उपवास सोनी अवधारी गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती पडता ऐकोणी मंतनी त्वरिता अंगीकारले व्रत देखा सोमवाराची आवर्ता आचरिसी मंतनी त्वरिता पिता देखून चिंतिता विवाह योग्य म्हणून विचार वया मंत्र्यासी पाठविता जला राष्ट्रांसी दमयंती नळवंशी इंद्र
इंद्रसेन कुमारक चंद्रांगद वर जैसा जैसा चंद्र तेज प्रभा बोलावणी ते दबा कन्या दिदली संतोषे पाठवणी केली सकळी का जावई ठेविला कवतुका कन्यास्ने अनेका म्हणोनी राहवी राजपुत्रा राजपुत्र श्वशुरालय स्त्रिया प्रेमी अतिस्नेही काळक्रमिता एके समय जलक्रीडे निघाला सवे निघाले लोकबौत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणताती सवे सैन्य लोक सकळ होते नावेकरी प्रबळ उदकी पाहती तय वेळ दिसे कुमार बुडाला उभय अटता की सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावाई तुमचा बडाला एकूण राजा पडे धरणी मूर्छा येऊनी तत्क्षणी कन्या एकताची श्रवणे तजू पाहे प्राण आपला ऐसे दुःखे प्रलापित श्रीमंतीने जायत त्वरित गंगा प्रवेश करणे म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखून नाही धरावया गेला धावणी कन्येसी लिंगुनी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख सांगो गेले पुत्र शुक इंद्रसेन रायासी एकूण इंद्रसेन दुःख करी अतिगान भार्य सहित निघून आला तया मृत्यूस्थळा सीमंतिनी म्हणे पित्यासी प्राणत्यजनपती सरसी वाचून या संसारासी काय उपयोग वै धवत्वे पुस्ती सकळा द्विजांसी करावे सहगमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे ऐकून या द्विजवचना राजा कन्येसी विनविता राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमचे वंशी कन्या तू एक अम्मासी पुत्र म्हणून प्रतिपाळू इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करे नागलोकाच्या नारी आल्या होत्या नदी तीरी राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहता देखून या नागकन्या काढती संतोष करून या अमृत शिंपिते आणून या जागृत झाला राजकुमारा नागकन्या मिळवून त्यासी घेऊन जातील तक्षकापासी विचित्र नगर पर्ययसी आश्चर्यपाय राजकुमारा तक्षक भुसे कुमारासी कवन नाम कवन कवन वंशी काय कारण आलासी कवन देशी वासुदा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैष धराज्याधिपती एका नळ नाम पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा त्यापासून चंद्रांगद नाम आपण गेलो होतो श्वसुरगृहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशी आम्हासी बुडलो नदीत धारा वाहता आलो नदीत कन्यावच देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपले साफळ करुणावचन ऐकून तक्षक बोले संतोषन नको भिऊ म्हणून धैर्य देत वै शेष म्हणे कुमार बाळा तू दिसतो संबंधी मला तुमच्या घरी सर्व काळा कवन देव पूजित असा ऐसे ऐकून राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगल से विस्तार आपला देवशंकर देखा पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायुकाराशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा ऐसे ऐकून वचना तक्षक संतोषला अतिगणा राजकुमार आलिंगुण तुष्टलो म्हणत असे तक्षक म्हणे ते वेळी तुझं दैल राज्य सकळी तुवा राहावे पाताळी अनंत भोग भोगी आता राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पितेयासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे आपण बुडालो दित पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्याची देखिले तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतःकरण राखिला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्नाभरणे त्यासी अमृत पाजवी बहुवसी अनेक देती स्त्रियसी इतके देवणी कुमारासी तक्षक म्हणे पर्येसी जे जे काळी आम्हा स्मरसी तुझे कार्य सिद्धी पावो अनेक संतोष निमागुती वस्त्रे वाहने अतिप्रीती तुरंग दिल्ला मनोगती सवे देत कुमार आपला तक्षकाते नमून त्वरित चंद्रांगद वारवर चढत मनोवेगे मार्ग करवित नागकुमार सवे असे जयस्थानी बुडाला होता पावला तिथे क्षण लागता निघाला बाहेर वारू सहिता नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवशी सीमंतनी आली स्नानासी होत्या सखिया सवेसी त्याही मिळवणी नदी तीरी मणी विचारी मागुता रूपतीचे आठविता तुरुंगावरणी उतरत नदी तीरी बैसला बोलावणी सीमंतनीसी पुस्तसे अतिप्रियसी तुझा जन्म कवनमंची पुरुष तुझा कवन सांग का कोमलाई सन बालपणी दिससी शोक लक्षणे सांगावे आम्हा विस्तारुणी अतिस्नेह पुसत असे ऐकोणी सीमंतनी देखा आपण बोले लाजे एका सखियांते म्हणे विवेका सांगत आमचा वृत्तांत सखिया सांगती त्यासी हिचे नाम सीमंतनी पर्यसी चंद्रांगदांची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या हिचा पती अति सुंदर चंद्रांगद नामे थोर जलक्रीडा करता पार बुडाला येथे अवधारा करी सोमवार व्रत उपासेसी आचरत म्हणून आज स्नाननिमित्त आली असे न दिसी हिच्या शुशुराची स्थिती ऐका पुत्र शुक करता दुःख राज्य हरितले दायादिका कारागृही घातले असे इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती तुम्ही कवन पुसता आम्हा प्रति कंदर्प रूप तुम्हा असे सीमंतिनी करिता शुक जवळी आला राजकुमार हाती धरून बाळिका संभोकी तो प्रेम भावे एकांती सांगितली म्हणे तुझ्या व्रतरासी देखील आम्ही दृष्टीसी सुखे आता असावे तुझे व्रत पुण्य करता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करी व तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सीमंतिनी बाळे केसी ऐसे होता राजकुमारू आरूढ झाला आपण मारू निरुप मागे प्रीती करू सीमंतिनी नारेसे निघाला अश्व मनोवेगी पावला नगराती शीघ्री सवे पुत्र वासुकी पाठवी त्या नगरात तुवा जावणी वैरियांसी सांगती इष्टवादियांसी न ऐकत तुझे बोलासी संहारिण म्हणावे कालंदीय नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे आता सांगणे
कारण तुम्हाशी चाड असेल प्राणासी शरण जावे शीघ्रेसी सिंहासनी बैसवा इंद्रसेना तक्षका सारिखा मैत्र झाला तुमच्या करील अस्थिमाळा शीघ्रच राचरण कमळा चंद्रांगद दर्शनासी ऐसे वचन ऐकून दायिद विचारती म्हणे आपण केली बुद्धिहीन आता शरण निघावे ऐसे विचारून मानसी बाहेर काढते इंद्रसेनासी नाना वस्त्रे आभारणेसी बैसविती सिंहासनी राजा इंद्रसेनाची तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला पर्येसी वासुकी भेटी गेला होता एकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा येऊनी धरणीसी पत्नी सहित पडी येला उठवी राजकुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र भेटीसी म्हणून सांगे उल्हासे मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहो म्हणती कवतुक मेला कुमार आला म्हणून ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली पर्यसी चंद्रांगद पितियासी नमस्कारिले साष्टांगे मातेसी अलिंगोना दुःख करी अतिघाना विनुतसे संभव कोणा आपणा निमित्त कष्ट लेती इतक्या अवसरी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वस्त्रभूषण अतिहर्षी देता झाला पर्यसी इंद्रसेन परी अतिप्रीती चंद्रांगद सांगे पितियासी तक्षकोपकार विस्तारेसी प्राण वाचवेले अम्मासी द्रव्य दिले अपरमित निरुप दिले राजपुत्रासी इंद्रसेन करी अतिहर्षी भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्मन ग्राथे राजा बने ते वै सुना आमची दैवागळी तिचे धर्मी वाचला बळी पुत्र माझा अवधारा हेर निघाले झडकरी पात्र चित्रवर्म्यापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रांगद शुभ वार्ता इंद्रसेन राजा देखा पुंद्र प्याला वराडिका चंद्रांगद पुत्रनिका सर्व सकल कलत्रेसी महोत्साह करती थोर वराड केले दुरंदर चंद्रांगद प्रीतिकर सिमंतिनीसी भेटला ऐसा उत्साहे विवाह केला आपले पुरीसी निघाला सिमंतिनीचे दैव बले पती समागमन जात असे सिमंतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरी हरास म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगते श्री गुरुनाथ एक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करून या दंपती बिनवी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी त्याची व्रत निर्धारायसी आम्हा व्रत काय असे श्री गुरु म्हणती तया ते आमचे निरोपे करायचे व्रत आचरा सोमवारासी त्याची सेवा आम्हा पावे येशा परिबंधून श्री गुरुचं निरूप घेऊन गेली ग्राम परतून ख्याती झाली चारी राष्ट्री इति श्री गुरुचंद्रामूर्ती परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतपाख्याने सिद्ध नामधरक संवादे सीमंतनी आख्यानम नाम पंचत्रिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी आपलं चौथा दिवसाचं गुरुचरित्र वाचन संपन्न झालं। हात जोडून क्षमा प्रार्थना म्हणूया। ओम अपराध सहस्राणि क्रियते हर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्चत्वदर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं ततस्तु मे।